मध्य रेल्वेचे पीआरओ यांची प्रतिक्रिया येते, आपण बघूयात। है उससे भी मदद ली जा रही है। उसी के साथ में रेलवे की जो एक्सीडेंट मेडिकल रिलीफ वैन होती है वो भी भुसावल से ऑलरेडी निकल चुकी है और वहां पहुंचने में है। हम लोगों का प्रयास चल रहा है कि जिन यात्रियों को ये इंजरी हुई है उन यात्रियों तक जो मेडिकल हेल्प है वो हम जल्द से जल्द पहुंचा सके। सर ऐसा भी कहा जा रहा है कि 7 से 8 लोगों की मौत हुई, इसमें कितने इसके बारे में क्या? देखिए, अभी तक ऐसी कोई जानकारी अपने पास नहीं आई हुई है, किंतु वहां पे कुछ यात्रियों को जो है वो चोट आने की जो खबर है वो इन्फॉर्मेशन अब तक अपने पास में आ चुकी है। सर रेलवे की तरफ से क्या रिकमेंड? रेलवे की तरफ से दोनों चीजें हैं। यहाँ पे एक जो स्थानिक प्रशासन है उससे मदद हम लोगों ने ली है, उसी के साथ में जो वहाँ पे डॉक्टर्स होते हैं उनसे भी हम लोगों ने मदद ली है। उसके अलावा जो रेलवे की अपनी एक्सीडेंट रिलीफ मेडिकल वैन होती है वो भी भुसावल से ऑलरेडी निकल चुकी है और जो स्थानक हैं जहाँ पे ये घटना हुई है उसके पास पहुँचने में है। सर थोडंसं मराठीत एकदा बोलना थोडंसं मिलेल। लखनौकडनं मुंबई स्थानकासाठी निघालेली पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती जळगाव स्थानकावरनं साधारण 4 वाजता दरम्यान निघाली होती। त्यानंतर पाचोरा स्थानकाच्या जवळ या गाडीमध्ये अलार्म चेन पुलिंग झाली। यानंतर काही प्रवासी जे आहेत ते या गाडीतनं खाली उतरले होते। ह्या प्रवासी खाली उतरले असताना बाजूच्या ट्रॅकवरनं जाणारी कर्नाटक एक्सप्रेस जी बेंगलोरवरून दिल्लीसाठी जाते, या एक्सप्रेस गाडीने काही प्रवाशांना इंजुरी झाल्याची, धक्का बसल्यामुळे इंजुरी झाल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती आपल्याकडे आलेली आहे। या एक्सप्रेसमुळे ज्या प्रवाशांना इंजुरी झालेली आहे त्या प्रवाशांपर्यंत वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेद्वारे केला जात आहे। यामध्ये आपण स्थानिक प्रशासनाची मदत घेतो आहोत। याचसोबत प्रत्येक स्टेशनवरती तिथे जे जवळचे डॉक्टर्स आहेत, जवळचे हॉस्पिटल्स आहेत त्यांची देखील आपण मदत घेतो आहोत आणि रेल्वे प्रशासनाची जी ॲक्सिडेंट रिलीफ मेडिकल व्हॅन असते ती देखील भुसावळ स्थानकावरून निघालेली आहे आणि लवकरच त्या स्थानकावरती जिथे ही घटना झालेली आहे तिथे पोहोचत आहे। यानंतर आपल्याला तिथल्या प्रवाशांची जी तब्येत आहे किंवा त्यांना जे आवश्यक प्राथमिक वैद्यकीय उपचार आहेत ते नक्कीच दिले जातील आणि लवकरात लवकर त्या प्रवाशांच्या सोयीसाठी किंवा त्यांना या ॲक्सिडेंटमधनं जी इंजुरी झालेली आहे त्याच्यातनं त्यांची सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न मध्य रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहेत। आतापर्यंत आपल्याला 7 ते 8 प्रवाशांना इंजुरी झालेली आहे असा आकडा आपल्याकडे आतापर्यंत आलेला आहे। 7 ते 8 प्रवाशांना लँड जी चेन पुलिंग झाली त्याच्यातून खाली उतरल्यामुळे हा अपघात झाला। होय, चेन पुलिंग झाली। चेन पुलिंग झाल्यानंतर प्रवासी त्या गाडीतनं खाली उतरले आणि ते हा काय मिड सेक्शनमध्ये असल्यामुळे या मिड सेक्शनमध्ये दोन्ही साईडनी प्लॅटफॉर्म नाही आहे। काही प्रवासी त्यातनं खाली उतरले आणि खाली उतरलेल्या प्रवाशांना जे आहे त्यांना तो अंदाजा नव्हता की दुसऱ्या साईडनी जी येणारी गाडी आहे त्याची कल्पना त्या स्थानकावरती येऊ शकत नाही, मिड सेक्शनमध्ये येऊ शकत नाही। त्याच्यामुळे बाजूने येणाऱ्या गाडीची जी धडक आहे ती काही प्रवाशांना तिथे बसलेली आहे। तर रेल्वेकडनं आलेली प्रतिक्रिया, कशा पद्धतीनं हा सगळा विचित्र अपघात झाला याविषयी आता मध्य रेल्वेनं याबद्दलची माहिती दिलेली आहे। 2 गाड्या या ठिकाणी आजूबाजूला होत्या आणि त्या ठिकाणी जो पुष्पक एक्सप्रेस है जो लखनऊ से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस की तरफ आ रही थी, इस गाड़ी में पचोरा स्थानक के पास में एक एसीपी हुई थी, अलार्म चेन पुलिंग की घटना हुई थी। अलार्म चेन पुलिंग की घटना के बाद में कुछ यात्री जो है वो गाड़ी में से नीचे उतरे थे और उस दरमियान उसी वक्त पे जो दूसरी डायरेक्शन में जाने वाली कर्नाटक एक्सप्रेस है वो गाड़ी वहां से गुजर रही थी, तो उस गाड़ी से कुछ यात्रियों को धक्का लगने की घटना या जानकारी हमारे सामने आई है। उसमें 7 से 8 यात्रियों को इंजरी हुई है, ये इन्फॉर्मेशन प्राइमरीली अपने पास आई है। उनके केयर करने के लिए, उनकी हेल्प करने के लिए हम लोगों ने स्थानिक प्रशासन से भी मदद ली है। उसके आसपास के जो सारे हॉस्पिटल्स हैं वहां पे भी हम लोगों ने मदद मांगी है। उसी के साथ में रेलवे की तरफ से जो एक्सीडेंट रिलीफ मेडिकल वैन होती है वो भी भुसावल से निकली है और जल्द ही साइट पे पहुंच जाएगी।